हाय फ्रेंड्स, स्वागत आहे स्वारा कम्प्युटर्स एआय वर्ल्ड मध्ये. चला पाहूया आज कोणता सब्जेक्ट घेऊन आलेत आमचे विद्यार्थी. नवा ग्रह, नवे जीवन. पृथ्वीवर तब्बल 500 वर्षे उलटली होती. प्रदूषण, संसाधनांचा अतिरेकी वापर आणि युद्धे यामुळे पृथ्वी आता राहण्यायोग्य उरली नव्हती. हवा विषारी, पाणी संपुष्टात, माती निर्जीव झाली होती. जगण्यासाठीचा संघर्ष एवढा कठीण झाला की वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ एकत्र येऊन दुसऱ्या ग्रहाचा शोध घेऊ लागले. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर एक नवा ग्रह सापडला, जिथे श्वसनयोग्य हवा होती, विशाल सागर होते आणि विविधरंगी आकाश. काही धाडसी लोक पृथ्वी मागे सोडून त्या ग्रहावर पोहोचले. पण हा ग्रह पृथ्वीपेक्षा खूप वेगळा होता. तिथे विचित्र झाडे होती, जी रात्री प्रकाश देत, काही झाडे वायाशी संवाद साधत. फुलांना आवाज होता, काही सुगंध गोड तर काही घातक होते. प्राणी पक्ष्यांचा आकार, रंग, रचना सगळे अगदी अनोखे होते. काही प्राणी शांत, प्रेमळ आणि माणसांचे मित्र झाले, तर काही अत्यंत भयंकर, जीवघेणे ठरले. माणसांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. काही प्राण्यांशी त्यांची झुंज झाली, जीवितहानी झाली. पण निसर्ग समजून घेतल्यावर माणसांनी जाणलं की शत्रुत्व करता सहजीवन शक्य आहे. काही प्राण्यांनी त्यांना धोका दिला तरी काहींनी अन्न, आश्रय आणि संरक्षण दिलं. हळूहळू माणूस आणि स्थानिक जीव यांच्यात नातं जुळू लागलं. काळ जसजसा गेला तसतसे पृथ्वीवरील उरलेले लोक आणि काही प्राणी पक्षी हे सुद्धा या नव्या ग्रहावर आणले गेले. जुन्या आठवणी, संस्कृती आणि अनुभव सोबत घेऊन आलेले लोक आता नव्या जगात मूळ धरू लागले. त्यांनी पृथ्वीवर झालेल्या चुकांमधून धडा घेतला होता. तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाचा नाश न करता त्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे, हे सर्वांनी ठरवलं. या नव्या ग्रहावर त्यांनी निसर्गाचा समतोल राखत जीवनाची नवी सुरुवात केली. झाडांशी संवाद साधत शेती केली, प्राण्यांच्या मदतीने औषधे शोधली. नवीन पिढीला शिकवलं गेलं की तंत्रज्ञान हे निसर्गाचा शत्रू नाही, तर साथीदार आहे. मुलमुली खेळताना आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांबरोबर, तरुणांनी ऊर्जा निर्माण करणाऱ्या झाडांच्या सावलीत अभ्यास करत जीवन नव्याने घडवायला सुरुवात केली. पृथ्वीचा इतिहास नेहमी त्यांना आठवण करून देत होता की संसाधनांचा अतिरेकी वापर किती घातक ठरतो. त्यामुळे या नव्या जगात माणसाने तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त गरजेपुरता आणि निसर्गाच्या हितासाठीच केला. शेवटी पृथ्वीवरून हद्दपार झालेला मानव नव्या ग्रहावर निसर्गाच्या सहवासात पुन्हा जिवंत झाला. आता हे ग्रह त्यांच्यासाठी केवळ नवं घर नव्हतं, तर निसर्गाशी केलेलं नवं नातं होतं. मग कसा वाटला आजचा एआय व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.